महाराष्ट्र न्यूज। साक्री तालुक्यातील पिंपळनेर हनुमंतपाडा येथील तरुणीशी बोलण्याच्या वादातून काकाचा खून, एकाला पिंपळनेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव, धुळे। तरुणीशी बोलण्याच्या वादातून एका तरुणानं तरुणीच्या काकाचा खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा इथं घडली असून या प्रकरणी हत्या करणाऱ्या एका तरुणाला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हनुमंतपाडा पोस्ट राईनपाडा इथं राहणाऱ्या दत्ते सोमा गवळी वय वर्ष 35 याचा खून किसन गुलाब साबळे वय वर्ष 22 यानं केला। संशयित आरोपी किसन गुलाब साबळे हा मयत दत्तू गवळी याच्या पुतणीसोबत तिच्या किराणा दुकानावर बोलत होता। त्याला दत्तू गवळीनं हटकलं, तू इथून निघून जा असं सांगून दत्तू गवळी किराणा दुकानावरून त्याच्या घरी गेला। अवघ्या 15 मिनिटांनंतर दत्तू गवळी पुन्हा किराणा दुकानावर आला असता किसन साळवे तिथंच उभा होता। दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। या वादातून दत्तू गवळी आणि किसन साबळे मध्ये झटापट झाली। या झटापटीत दत्तू गवळी खाली पडला। त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। काय नाव? मीराबाई रामचंद्र गवळी। तुमचं दादा? हनुमंतपाडा। तुमचं? रामसिंग सोमा गवळी, हनुमंतपाडा। बरं, आता जो मृत्यू झाला तुमच्या मुलाचा झाला का? काय नाव त्याचं? दत्तू। दत्तू। काय कस काय वारला तो काल? तुम्ही सांगा। आया कस काय होईना हाई जी भांडण म्हणजे भांडण होय नी तेच पुऱ्या पुऱ्याशी तट जवळ तट वाडानी जवळ तट मग आवाश जागावर म्हणजे आई करत येशी मग तरी दवाखाना मग मी पळणार। हा, कट लागेल होता? कटच मार नाही लागेल, काट लागेल मार त्याला डोकाला? डोकाला। लगीन होईल का त्यांना? 2 पुऱ्यात। अच्छा, नाही मग आऊ तट जागावर गेल का दवाखाना मागे? अहो पोरगा पुन्हा जागावरच होय गय। नेमका का वाही भांडण कशावरती होईनी बाबा? कासावरी वहिनी तेच कळायला मार्ग नाही वहिना ना मग तुम्ही आता पोलीस स्टेशन मा तक्रार दिलं? हा, कोणी महाराष्ट्राचं नाव बी दिलं? दिलं। काय नाव बिव काय? किसन गुलाब साबळे। अजून अजून गुलाब साबळे। कितला माणसं होता त्या मारणा? दोन्ही भाऊ पाटापार। गाव कोणता? हनुमंतपाडा। हनुमंतपाडा का? चालेल चालेल। तर डेड बॉडी भेटी काही का? कट डेड बॉडी आठच का PM रूम? अच्छा, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.